गुगल मॅपच्या आधारे ट्रेकिंग करायला जाणं मुंबईच्या 2 तरुणांना चांगलंच महागात पडलंय. खोपोलीच्या घनदाट डोंगरात वाट चुकल्यामुळे हे 2 ट्रेकर्स तब्बल 5 तास मृत्यूच्या छायेत अडकले होते. पण सुदैवानं स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आर्यन जितेश शिवलानी आणि जहान निलेश भाटिया हे दोन्ही 18 वर्षाचे तरुण चेंबूर मुंबईहून रविवारी सकाळी खोपोली परिसरातील प्रसिद्ध झेनित आणि केपी धबधब्याच्या डोंगराळ भागात ट्रेकिंगसाठी आले होते. गुगल मॅपच्या साहाय्यानं ते पुढे जात राहिले. मात्र काही तासातच आपण वाट चुकलोय आणि घनदाट जंगलात अडकलोय याची जाणीव त्यांना झाली. परतीचा रस्ता शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, पण डोंगराच्या कड्या कपारीत ते अधिकच अडकत गेले. अखेर घाबरलेल्या आर्यनने तात्काळ आपल्या पालकांशी आणि आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधून मदतीची हाक दिली. हेल्पलाईनवरून माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तात्काळ सूत्र हलवली. त्यांनी स्थानिक हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. साठेलकर यांनी वेळ न गमावता आपल्या टीमसह मोहीम हाती घेतली. सौरभ घरत, महेश भोसले, अमोल कदम, निलेश यादव, राजवर्धन मोहिते, भक्ती साठेलकर आणि धर्मा पाटील या सदस्यांनी भरकटलेल्या तरुणांशी फोनवरून संपर्क कायम ठेवला. तुम्ही आहे त्याच ठिकाणी थांबा, हालचाल करू नका असा धीर त्यांना देण्यात आला. परिसराचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने हेल्प फाउंडेशनच्या पथकाने वेगवेगळ्या 3 पायवाटांनी शोध सुरू केला आणि अवघ्या काही तासातच ते आर्यन आणि जहानपर्यंत पोहोचले. 5 तास डोंगरात अडकल्यामुळे कमालीचे घाबरलेल्या या दोन्ही तरुणांना पथकाने सुरक्षितपणे खाली आणले आणि त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वीच इर्शाळगडावर एका तरुण सोलो ट्रेकरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे ट्रेकर्सना आवाहन करण्यात येते की केवळ गुगल मॅपच्या भरवशावर अनोळखी डोंगरात जाऊ नका. ट्रेकिंग करताना स्थानिक वाटाड्यांना सोबत घेणं अत्यंत गरजेचं आहे. मेरा नाम आर्यन है, ये जहान है. आज हम लोग मुंबई चेंबूर से आए थे. हम ट्रैकिंग पे गए थे केपी और ज़ेनिथ वाटरफॉल. हम उधर तो पहुंच गए. उधर से वापस आते वक्त रास्ता भटक गए थे. पानी वानी सब खत्म हो गया था, तो हमने 112 पे कॉल करा था. 112 के थ्रू हेल्प फाउंडेशन हम लोग के पास आया एंड बहुत अच्छे से, बहुत प्रोफेशनली, एकदम झटाक से हम लोग को ढूंढ के हम लोग को सही रास्ता बताया. ऊपर तक आए भी थे हम लोग को हेल्प करने, नीचे तक लेके गए अच्छे से. सब अच्छे से हेल्प करके एकदम कंफर्टेबली लेके आ गए. खाना दिया, पीना दिया, सब एनर्जी ड्रिंक दिया और बहुत अच्छे से हेल्प किया हमारा. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.